मी कॉफी करू ना? नाही नको. का? मी बरी बनवतो कॉफी, म्हणजे असं काही. असं नाही, पण आज माझा टर्न आहे ना. ठीक आहे का, आज मी कॉफी करतो, तू उद्या. सी, तेच म्हणते मी. आज जे इकडे आहे ना, ते उद्या तिकडे नसणार आहे. तर उद्या तिकडे जाऊन ते सो कॉल्ड रूल्स, डिसिप्लिन हे सगळं पाळावं लागेल. पण आपण तर तसेच असणार ना? आय डोंट थिंक सो. तर सिच्युएशन जशी असेल तसं आपण राहणार, तसं आपण वागणार. सो उद्या हे असं काही नसणार ना. मी कॉफी घेऊन येतो. I'm sure इसी फोटो में से कुछ अपने देश का नाम दुनिया में रोशन करने वाली है. I know you all are best. इसीलिए इस कैंप में आपको चुना गया, आपको बेस्ट ट्रेनिंग दी गई. But this is just the beginning. Wishing you all the very best for your next journey. All the very best. 3 cheers for players. Repeat. Hooray! Repeat. Hooray! Repeat. Hooray! अब सबसे जरूरी बात, इस कैंप से एक प्लेयर को मैं एकेडमी के लिए सिलेक्ट करता हूं. आपका जेन्युइन डेडिकेशन देखने के लिए ये बात आपसे पहले की नहीं, लेकिन मैंने उस प्लेयर को चुना है. कोकण कन्या निशिगंधा खोत. Come here, निशिगंधा. Congratulations. निशिगंधा का गेम, उसका फोकस और इस खेल के लिए मैं कुछ करना चाहती हूँ, ये पैशन, ये सब चीजें निशिगंधा को अलग साबित करती है. सर, तुम्ही माझं सिलेक्शन केलं त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांना पण थँक्यू. तुमच्याकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. सर, या कॅम्पमुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले. माझ्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली. सर, एवढ्या मुलींमधनं तुम्ही माझी निवड केली. एका गावाकडून आलेल्या मुलीसाठी ही खूप मोठी संधी आहे. पण मला माफ करा, मी ही संधी नाही स्वीकारू शकत. निशिगंधा, नो. सर, हो सर, तुम्ही आता माझे जे काही कौतुक करत होतात ना, ते सगळं मला नीरज सरांनी शिकवलं. का लहानशा गावातून आलेली निशिगंधा एवढ्या मोठ्या शहरात जर नीरज सर नसते ना, तर हे बॅडमिंटन पकडूच शकले नसते. सर, एवढंच नाही तर माझ्यासाठी बॅडमिंटन हा खेळ किती महत्त्वाचा आहे याची मला जाणीव करून देणारे हेच ते नीरज सर आहेत. त्यांनी मला विश्वास दिलाय की या सगळ्या गोष्टी मी पण करू शकते. ते माझे कोच आहेत ना, म्हणून मी आज खेळाडू आहे हे मी
अभिमानाने सांगू शकते. आणि हो सर, त्यांनी माझ्यासाठी हे सगळं केलंय म्हणून भावनेच्या भरात कृतज्ञता म्हणून मी अजिबात हे सगळं करत नाही. ते उत्तम कोच आहेतच, पण त्यांनी मला शिकवावं हे माझं नशीब म्हणून मी हा निर्णय घेते. सर, उलट नीरज सरांचं असं म्हणणं आहे की मी माझा विचार करावा, भविष्याचा विचार करावा, या गेमचा विचार करावा. नीरज सर, तुम्हीच म्हणता ना, एका कोचला चांगल्या प्लेयरची गरज असते, तसंच एका प्लेयरला चांगल्या कोचची गरज असते. बरोबर ना सर? मला माफ करा, पण माझा निर्णय झालाय. पुढची ट्रेनिंग मी नीरज सरांकडनंच घेईन. निशिगंधा, I appreciate your decision. धीरज, आप लकी हो जो ये आपकी प्लेयर है. इनमें कैलिबर है, बस आप इनके साथ खड़े रहिए. ये आपका, अपने गांव का और अपने माता पिता का नाम इस दुनिया में जरूर रोशन करेगी. आप दोनों को मेरी तरफ से ऑल द बेस्ट. थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. ऑल द बेस्ट. थैंक यू सर. हो, काय करतास? उमा, करू दे थोडा काम. मी करते. आता तुमचं काम वाढणारच आहे. पोरांच्या लग्नाची धावपळ असत ना, म्हणून म्हणतोय थोडं आराम करा आणि थोडा तुमच्या कामाचा भर माझ्यावर द्या. खरंच उद्या निशी आणि श्रीनू येतील ना. पूजा नीट पार पडत की नाही म्हणून जीवा घोर लागून होतो. आता पूजा पण अगदी नीट पार पडली बघा. पोरं आली की बातम्या ऐकल्यानंतर आनंदी होतील बघ. काय झालं उमा? पोरांका कायच माहित नाही हो. कांता भाऊजी म्हणाले तसा पोरा काय विचार करतील काय कळत नाही. काय वाटत पोरांका? काय वाटणार आहे? अगं, लाजळूची झाडं असत आपली दोन्ही लेकरा. थोडे खुश होतील, लाजतील, अजून काय होणार. आता दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती असत, तेव्हा दोघं एकमेकांना पसंत करतील याची माका पूर्ण खात्री आहे. दोघं एकमेकांना कशी योग्य आहे ते हळूहळू त्यांना उमजेल ना. आता आपल्याच बघा ना, तुमच्या लग्नाचा प्रस्ताव अण्णाने आमच्या समोर ठेवला तेव्हा सगळं अचानकच घडला होता ना. होय हो, खरंच तुमच्यावर अगदीच. नाही, उमा, माझ्यावर कसलोच दबाव नव्हता आणि कुठला ताण आलेलो नाही. तेव्हा जा घडला त्या योग्यच होता ना. आपण दोघं एकमेकांका योग्य असत हे काळाबरोबर आपल्याला उमजलंच ना. आणि खरं सांगू, अण्णा आणि दायचीने या निर्णय घेतला म्हणूनच आपण दोघं एकत्र इला आहो ना. उमा, माका खात्री हा, अण्णांनी तुमच्यासाठी आणि दायचीने मायासाठी घेतलेला निर्णय योग्यच होता. आणि माझा ठाम मत हा, पालक आपल्या मुलांसाठी योग्य तोच जोडीदार निवडत असत. खरंच आपल्या आई वडिलांनी आपल्या लेकरांसाठी केलेली निवड अगदी योग्यच ठरली आहे बघा. Oh, not bad, Srinivas.
थँक्यू. श्रीनिवास, आज इथे गाण्याचा कार्यक्रम नाही, फुल डीजे वाईब आहे. मी काय म्हणते, आपण गेलो असतो ना एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये. का? नाईस प्लेस ना, छान जागा आहे ही. हा, हो पण सवय नाहीये ना. निशी, आता गावी गेल्यावर तुला हा एक्सपिरियन्स कधी मिळेल परत? अँड ऑल्सो मुंबईला तू परत कधी येशील हेही माहित नाही ना. हो ना श्रीनिवास? हा, हो हो. श्रीनू, तू जरा आज वेगळा वाटतोस. हा, हो ऑफकोर्स, आज मी त्याचा मेकओव्हर केलाय ना. सो कसा वाटला त्याचा न्यू लुक? एकदम मस्त. ऑफकोर्स माझी चॉईस आहे. सो गाईस, काय ऑर्डर करायचंय? निशिगंध, कर ना ऑर्डर. मी काय सांगणार, तुम्ही जे मागवाल ते खाईन मी. श्रीनिवास, तुझं काय ठरतंय? अरे सांग ना, काही सांग, इथे सगळं छान आहे, सांग काही. असं काहीही काही मिळत नाही इथे. अगं तसं सांगा ना, काय ऑर्डर करूया? सांगा. आईचा फोन आहे. उचल उचल लवकर. काय उचल? ते एवढ्या आवाजात कसं उचलणार? दादांना कळलं तर? एक काम करूयात, आपण तिकडे जाऊयात, मी येतो तुझ्यासोबत. ये ये. So, ma'am, would you like to order something? Yeah, just give us a second. श्रीनिवास, काय ऑर्डर करायचंय? अरे सांग ना तू. हा, पण केक सोडून काही सांग. हो, आपण मॉकटेल्स ऑर्डर करूया. मग ते दारू असते का ती? श्रीनिवास, दारू नाही रे. रे सिंपल ज्यूस सारखं असतं, ते कॉकटेल असतं. हा मग सांग ना, सांग सांग, काय सांग. सर, प्लीज 2 मॉकटेल्स. Right away, ma'am. थँक्यू. वेटर, Yes, sir. 2 कॉफी. Okay, sir. Right away. Yeah. इकडे आवाज येत नाही, उचल फोन. हॅलो. निशी किती वेळ फोन उचलू? आई, ते मी परत राहू दे, माका सांग, सगळा नीट व्यवस्थित पार पडला ना? सगळं व्यवस्थित. पूजा एकदम मस्त झाली. आणि तुझं कॅम्प सगळा नीट झाला ना? आई, खूप छान झाला कॅम्प. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली नसती ना, तर मी इथे न येऊन खूप मोठी संधी गमावली असते. आणि हे मला इथे आल्यानंतर कळतंय. म्हणजे बघ ना, अगदी वेळेत उठणं, प्रॅक्टिस करणं, अगं इथली शिस्त, इथलं वातावरण, सगळंच खूप छान आहे. एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदा आल्यावर असं खूप मस्त वाटतंय. आई, यामागे ना तू आणि तुझे आशीर्वाद आहेत, बस. काय गो निशी, या सगळ्यात महत्वाचा तर तुझ्या खेळावर असलेला प्रेम. आणि खरं सांगू, तुझे ते सर इथे घराकडे येले नसते ना, तर यातला कायच शक्य झाला नसता बघ. तुझ्या त्या सरांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. निशी, तुझा खेळ बघू मी तिथे असते तर. आई, एक दिवस असा येईल ना, तू मला खेळताना नक्की बघशील.
तो दिवस पण लवकर येत बघ. आई, दादांना यातलं काही? नाही नाही, ह्यांका काय समजलं नाही. मग तुम्ही इथे आहात? मी आतमध्ये शोधते तुमका. कोणाशी बोलताय? ह्या काय निशीचा फोन होतो. काय म्हणते निशी? तुम्हीच बोला. काय निशी बाळा, कसा आहेस? हा बोला दादा. बरं बाळा, ज्याच्यासाठी गेली होतीस ते सगळं समजून उमजून शिकून घेतलंस ना? हो. चांगलं आहे. तर बाकी सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. शेनू कुठे? एवढ्या दिवसांमध्ये शेनूने तुझी काळजी घेतली ना? हो, खूप काळजी घेतली. कसलीच अडचण येऊ दिली नाही. चांगलं आहे. तर बाळा आता आराम करा. उद्या आल्यानंतर सविस्तर बोलू. हा? हो ठेवते दादा. काय म्हणत होता? म्हणत होता शेनूनं खूप काळजी घेतला, कसलीच अडचण येऊ दिला नाही. आपण आपल्या लेकीसाठी अगदी योग्य जोडीदार निवडला बघा. आता कायच अडचण येणार नाही. खरंय. Your drink, sir. Thank you. Let's drink. अरे अरे श्रीनिवास, अरे हळू. का काय झालं? असं लगेच नसतं प्यायचं, ते थोडं स्लो. अरे सॉरी मला माहित नव्हतं. इट्स ओके. अजून मागूया? हा. एक्सक्यूज मी वेटर. Yes, ma'am. Can you please repeat the drink? आणि दोन सांगा. कमाल आहे, मला आवडलं, भारी एकदम. तू घेशील ना? हा शो. दोन सांगा. Okay, sir. Right away. Yeah. कसं आहे? थोडं वेगळं टेस्ट करताय ना? वेगळं? छे अगं कमाल आहे, मला खूप आवडलं. तू घे ना. घे. वाह. पण निशी अजून का नाही आली? ठीक आहे, तू तिची काय एवढी काळजी करू नको तू. ठीक आहे, तू घे ना. बघ, मी एकही अडचण येऊ दिली नाही. मी इथे असताना दादा मामा, उमाई सगळे एकदम निर्धास्त आहेत. तू ना फारच रे. तू खूप वेगळा आहेस. हा? वेगळा आहे? आधी ना मला तू खडूस वाटलेलास, तुझ्या दादा मामा सारखा. विषय संपलो. दादा मामावर जायचं नाही. दादा मामावर जायचं नाही. दादा मामावर जायचं नाही. कारण दादा मामा इज माय गॉड. आहे त्याचं जरा
जरा शिस्तीच्या बाबतीत तू ना असा कडक शिस्तीचा आहे तो चांगला आहे. माझा दादा मामा चांगला आहे.